आलंदी बाल यौन शोषण की घटना ने एक बार फिर आलंदी को हिलाकर रख दिया है। आलंदी के एक निजी शिक्षण संस्थान में वारकरी संप्रदाय की पढ़ाई करने वाली छात्राओं के साथ वहां के शिक्षक ने यौन उत्पीड़न किया है। संस्थान के शिक्षक और निदेशक के खिलाफ बाल यौन शोषण का मामला दर्ज किया गया है, क्योंकि छात्रों द्वारा संस्थान के निदेशक से शिकायत करने के बाद भी संस्थान के निदेशक ने मामले को दबाए रखा। ये चौंकाने वाली घटना आलंदी में वारकरी संप्रदाय के एक शैक्षणिक संस्थान में हुई है। आलंदी के कुछ निजी शिक्षण संस्थानों में बार बार ये बातें सामने आ रही हैं कि दरिंदे छात्रों का बार बार यौन शोषण कर रहे थे। बाल यौन शोषण की ऐसी घटनाओं को रोकने के लिए राज्य महिला आयोग की अध्यक्ष रूपाली चाकणकर ने कुछ दिनों पहले आलंदी का दौरा किया था और गैर अनुपालन करने वाले संस्थानों के खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई करने के निर्देश दिए थे। लेकिन ये निर्देश केवल कागजों पर ही रह गए और आज एक बार फिर से आलंदी में एक छात्रा को यौन शोषण का शिकार होना पड़ा। पुलिस के मुताबिक आलंदी देहूफाटा में एक निजी वारकरी शिक्षण संस्थान है। 15 साल का एक नाबालिग लड़का वहाँ वारकरी संप्रदाय की पढ़ाई करता है। वहाँ शिक्षक द्वारा संगीत विषय को बार बार बच्चे के विभिन्न बिंदुओं पर छुआ जाता था। नाबालिग ने ये बात संस्था के निदेशक को बताई, लेकिन उन्होंने इसे नजरअंदाज कर दिया। दोबारा ऐसा ही होने पर नाबालिग ने दिघी थाने में शिकायत दर्ज कराई है। दिघी पुलिस ने संगीत शिक्षक के खिलाफ पोस्को के तहत मामला दर्ज किया है। काल जो आहे याच्यातील पीडित जो बालक आहे त्याने पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दिली होती की त्यांच्या संस्थेमध्येच एक टीचर आहेत गाया त्यांचे, तर त्यांनी त्याच्याकडे शरीर सुखाची मागणी केली आणि शरीराला हात लावणं, झोपेमध्ये जाऊन म्हणजे झोपलेले असताना जाऊन त्यांच्याजवळ झोपणं असे प्रकार ते करत होते आणि त्यांच्याकडे मागणी केली होती शरीर। तर त्या संदर्भातली तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ आम्ही ती गुन्हा दाखल करून त्याच्यामध्ये नोंद केली। पीडित बालकाच्या सांगण्यानुसार अजून 2 मुलांसोबत देखील असा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं। त्याप्रमाणे त्या बालकांकडे चौकशी केली, त्याची खातरजमा केली। त्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करून जे 2 आरोपी आहेत, एक तर जो मूळ जे शिक्षक आहेत ते आणि या पीडित बालकांनी सदरचा प्रकार जो आहे तो संस्था चालक जे आहेत त्यांना देखील सांगितला होता की अशी घटना घडलेली आहे। तर संस्था चालकाला ही सगळी कल्पना असतानाही त्यांनी कुठेही पोलीस स्टेशनमध्ये जे कलम 21 आहे पॉक्सो कायद्याचं त्याच्यानुसार बंधनकारक आहे की असा प्रकार जर कुणाच्याही लक्षात आला त्यांनी तात्काळ त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करणं अपेक्षित आहे। तर तो प्रकारचा गुन्हा त्याने आम्हाला पोलीस स्टेशनला कुठलीही माहिती नाही दिलेली आणि तो लपवण्याचा प्रयत्न केला। त्या संदर्भाने त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना दिघी पोलीस स्टेशनने अटक केलेली आहे। अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता याच्यात वाटत नाही, कारण जे तक्रारी आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहेत। संस्था चालक जे कलम 21 मध्ये आरोपी होतात म्हणून त्यांनाही अटक केली आहे आणि मूळ जे आरोपी आहेत ते शिक्षक त्यांना देखील अटक केलेली आहे आणि बाकी याच्या संदर्भातला जो पुढील तपास आहे तो चालू आहे। जे काही इथे सर्व संस्थांमध्ये विद्यार्थी शिकत आहेत, मागच्या काही घटना सगळ्या बघता पोलीस विभागातर्फे आमच्या बीट मार्शल्स आणि दामिनी पथक हे सातत्याने या शिक्षण संस्थांमध्ये जाऊन त्यांची भेट घेतात, त्यांना प्रबोधन करतात आणि गुड टच बॅड टच या संदर्भातली संपूर्ण जो अवेअरनेस आहे हा पोलीस विभागामार्फत तिथे करण्यात येत आहे आणि त्याच्यामध्ये जर अशा आमच्याकडे काही तक्रारी आल्या तर त्याच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करतो आणि विद्यार्थ्यांनी असा जर काही कुठला प्रकार त्यांच्या संदर्भात घडला असेल तो तात्काळ आमच्या ज्या दामिनी पथक येतं त्यांना सांगू शकता किंवा आमच्या पोलीस स्टेशनला येऊन देखील ते तक्रार देऊ शकतात। ब्युरो रिपोर्ट, V-SRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।